नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं एबीपी माझाच्या न्यूज आवर मध्ये स्वागत. जात नाही ती जात असं म्हटलं जातं आणि त्यामुळेच जात हटवण्यासाठी भारतामध्ये अनेक प्रयत्न फार पूर्वीपासून होत आलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये तर कदाचित आपल्याला कल्पना नसेल, पण आझाद नावाचा एक समुदाय आहे ज्याच्या बातम्या वेळोवेळी होत असतात की ज्यांनी आपलं आडनाव टाकून दिलं. पुरोगामी चळवळीतल्या काही लोकांनी असाही प्रयत्न करून बघितला की आपलं नाव, वडिलांचं नाव आणि आईचं नाव अशा प्रकारे आपलं नाव दाखवायचं, म्हणजे आडनाव तुम्हाला त्याच्यात दिसणार नाही. हिंदी पट्ट्यामध्ये जेव्हा जेपींची संपूर्ण क्रांती एक मोठं आंदोलन झालं होतं, त्यावेळी अनेकांनी आपलं आडनाव सोडत कुमार हे आडनाव किंवा आडनावाच्या ठिकाणी ते धारण केलं. आणि आजही तुम्हाला हिंदी पट्ट्यामध्ये एखाद्याचं नाव अनंत कुमार शर्मा किंवा नुसतं अनंत कुमार, अनंत प्रसाद कुमार आणि त्याचं नाव मात्र AP कुमार असं लिहिलं जातं. ते वस्तुतः आडनाव नसतं, पण तसं ते लिहिलं जातं. तर अशा प्रकारे हा जाती संपवण्याचा विविध प्रकारे प्रयत्न केला जातो. पण याचा ताजा संदर्भ असा आहे की बीडमध्ये, ज्या बीडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून वाल्मिक कराड, संतोष देशमुखांची हत्या, त्याच्यानंतरचं सगळं नेक्सस सर्कल, सगळी जी खंडणीखोरी आणि बाकीच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी बाहेर पडत आहेत. आणि याला एक कंगोरा आहे जातीयतेचा. हे उघड झालेलं आहे की बीडच्या निमित्तानं मराठवाड्यामध्ये मराठा, वंजारी किंवा एकूणच OBC आणि अन्य अशा विविध प्रकारे कंगोऱ्यातून या गोष्टी बघितल्या जात आहेत. आणि पोलीस तपासामध्ये याची अडचण अशी येते की लोकांना, अरे हा पोलीस विशिष्ट जातीचा आहे का, तो आपल्याला न्याय देईल का, किंवा आपण या जातीचे आहोत तर समोरचा मात्र वेगळ्याच जातीचा आहे आणि मग त्यामुळे हा पोलीस आपल्याला कसा प्रतिसाद देईल. आणि त्यातून तुम्ही जर का आरोपी असाल तर प्रश्नच मिटला, कारण पोलीसच तुमच्या विरोधी जातीतला असा समज करून घेतात. आणि या गोष्टीची एक कल्पना आल्यानं बीडच्या पोलीस अधीक्षकांनी एक निर्णय घेतला. त्यांनी असं ठरवलेलं आणि इम्प्लिमेंट त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे की पोलिसांच्या नामपट्टीवर, नेमप्लेटवर फक्त नाव दिसेल तुम्हाला. तुमचं पद काही का असेल ना, समजा तुमचं नाव असेल सुदेश भोसले तर भोसले येणार नाही, सुदेश असेल. तुमचं नाव जर का असेल काय महेश वंजारी तर वंजारी नसेल, फक्त महेश असेल. आणि काय PSI SI जे काय असेल ते तुमचं तिकडे तुम्हाला बघायला मिळेल. आता हा निर्णय त्यांनी म्हटलेला, असं जे अधिकृत त्यांनी मीडियाला विधान दिलेलं आहे, स्टेटमेंट दिलेलं, त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की बाहेर जातीयता दिसत असली तरी माझ्या खाकीवरती जातीयतेचा डाग नको आणि आमच्या पोलीस विभागाला जातीयतेपासून मुक्त ठेवण्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे. पण इतकं हे सोपं नाही आहे, हे आपल्याला सुद्धा कल्पना आहे आणि लोकांची सुद्धा तीच टीका आहे. तर या विषयाच्या अनुषंगाने आज आपण 0 आवरमध्ये चर्चा करणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत मान्यवर असणार आहेत, पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा जाऊयात आमच्या माझा मीडिया सेंटरमध्ये. आम्ही लोकांना प्रश्न विचारला, आजचा प्रश्न विचारला होता, त्यावर तुमचा कौल जाणून घ्यायचा. आपण प्रश्न पाहूया. आजचा प्रश्न आहे, जिथं जातीय संघर्ष तिथे पोलिसांच्या नेमप्लेटवरची आडनावं झाकल्यानं तपासावर विश्वास वाढेल का? नेमप्लेटवरचं आडनाव झाकल्यामुळे तपासावरचा विश्वास वाढेल का, हा आपला प्रश्न आहे. आणि X असेल, YouTube असेल, फेसबुक किंवा Instagram असेल, तुम्ही याच्यावरती प्रतिक्रिया देऊ शकता. तुम्ही सांगू शकता याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. तुम्ही कोणत्याही प्लॅटफॉर्मवर असा, तुम्ही यावरती उत्तर देऊ शकता. आजचा हा प्रश्न आहे. आणि सगळ्यात शेवटी 0 आवर संपत असताना नेहमीप्रमाणे आपण हा सगळा कौल तुमच्यापर्यंत सादर करू. पुढे जाण्यापूर्वी, आपल्या सगळ्या गेस्टकडे जाण्यापूर्वी, या सगळ्या विषयाला एका प्रकारे वाचा फोडली असं म्हणता येईल. ABP माझाच्या माझा कट्टामध्ये सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी हे जातीयतेचं समीकरण काय आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांपासून, प्रशासनापासून जनतेमध्ये ही आपपरभावाची भावना कशी तयार झालेली आहे याबद्दल एक बोलणं त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळी त्यांना सुद्धा कल्पना नसेल की हा विषय या पातळीला जाईल, पण हा विषय नेमका काय तो नीट समजून घेतला पाहिजे. सविस्तर बाईटे आपण पाहूया काय म्हणाले सुरेश धस. 2014ला मी जोपर्यंत होतो, 2014 पर्यंत काय, 2014ला मी पराभूत झालो साहेब, बरं का. 14ला पराभूत झाल्यावर 18ला मी MLC म्हणून निवडून आलो. आणि साधारणतः काय MLCला थोडंसं महत्त्व म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये कमी दिलं जातं. 2018ला मी तो आमदार झालतो स्थानिक स्वराज्य संस्थेत. हे 2014पासून जास्त बिघडत गेलं. याला सगळ्यात मोठं कारणीभूत बीड जिल्ह्याचं प्रशासनसुद्धा झालेलं आहे. बिंदू नामावलीच्या पूर्ण वाटोळं करून टाकलं. एकाच कॅटेगरीचे लोक एवढे आणून ठेवले की ते प्रशासनामध्ये 60% वरती गेले. जे एका कॅटेगरीचे, एका समूहाचे लोक 2% पाहिजे, 4% पाहिजे, 2% पाहिजे, 2%च्या जागेवर 60%. बीडमध्ये मराठा आणि वंजारी ह्या 2 जातींमधला जो संघर्ष आहे आणि मग ते ब्युरोक्रसीमध्ये जास्त बिघडला. ब्युरोक्रसीमध्ये फार भयंकर बिघडला. एवढा बिघडला की 700 शिक्षक आजही एक्स्ट्रा आहेत जिल्ह्यामध्ये.
पोलीस दलाची बेरीज पाहिली तर 50%च्या वरती पोलीस दलामध्ये एकच समूह त्या ठिकाणी दिसतोय. ह्याच्यामध्ये महसूलमध्ये तीच परिस्थिती आहे, इरिगेशनमध्ये तीच परिस्थिती आहे, बाकीच्या बाबतीतही तीच परिस्थिती. ही परिस्थिती सुधारल्याशिवाय हा सलोखा जो म्हणतो ना आपण, तो सलोखा जागेवर येणार नाही, नाहीतर सलोखा आणखी बिघडणार. मग आता हे फेसबुक व्हॉट्सअप झालं, लोकसभेला आम्हाला कशाचा फटका बसला? ह्या फेसबुक व्हॉट्सअपवर अमक्या विभागाचा प्रमुख कोण अमका, तमक्याचा प्रमुख कोण तमका. एक वेळ अशी आली की 11 व्हिडिओ आणि 11च्या 11 व्हिडिओ ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिस एकाच समूहाचे होते, 11च्या 11. मग त्याला कोणी उत्तरं द्यायचे सांगा? ते मतदानावर परिणाम होतो का नाही ह्या गोष्टीचा? आणि त्यातले त्यात मग एका समूहाचं काम करायचं, दुसऱ्याचं काम नाही करायचं, असं सुद्धा काही लोकांनी केलं. त्याचे परिणाम आम्हाला लोकसभेमध्ये भोगावे लागले. मागच्या शनिवारी जेव्हा माझा कट्टा एबीपी माझावर दाखवला गेला त्यावेळचा हा बाईट होता, त्यावेळची ही प्रतिक्रिया होती. आपल्याला कल्पना असेल की कशा प्रकारे वातावरण साधारण बीडमध्ये बनलेलं आहे. त्यामुळे बीडचे पोलीस अधीक्षकांनी हा निर्णय घेतला असला तरी सुद्धा तो स्वीकारताना मात्र आपल्याला भाबडवून चालणार नाही. त्याच्यामागे त्यांचे हात बांधले गेलेले आहेत. आम्ही खरं तर या कार्यक्रमासाठी त्यांना सुद्धा आमंत्रित केलं होतं, मात्र प्रशासनातली व्यक्ती आहे, ऑन ड्युटी आहेत, त्यामुळे त्यांना माध्यमांशी बोलायला मर्यादा असू शकतात, आपण समजू शकतो. सध्या आपल्यासोबत आहे संजय शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आहेत. त्यांचं स्वागत करूया. संजयजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर. हा जो निर्णय आहे बीडच्या अधीक्षकांनी घेतलेला, या बाबतीतली आपली पहिली प्रतिक्रिया काय? आपण कसं बघता याकडे? खरं तर त्या एसपीला त्याच्या हिमतीला दाद द्यावं लागेल. एवढा धाडसाने पहिल्यांदा एखादा अधिकारी निर्णय घेतोय हे काही कमी नाही. बरं, ते घेण्यामागचं त्याचं काही कारण पण त्यांनी सांगितलेली आहेत आणि हे सत्य आहे. हो, मी त्यांचं कौतुक करतो. बरोबर आहे. कायदा काय म्हणतो, नियम काय असले पाहिजे, हा सर्व जरी भाग असला तरी त्यांनी निर्णय ह्यासाठी घेतलाय की तुम्ही जर पाहिलं हे बीडमध्येच नाही, बीडपुरतं आता बीड काय तर हायलाईट झालेला जिल्हा आहे. त्याच्यामुळं आपण तिथं जातीवादाचं वीज पेरलं गेलं, हा या जातीचा तो त्या जातीचा, एवढं म्हणून चालणार नाही. तर ह्या महाराष्ट्रामध्ये सर्वीकडेच, मग तुम्ही कोणत्याही भागात जा, कोणत्याही एनी कॅन, मग हा कोण आहे, याचं आडनाव काय, पाटील आहे का, देशपांडे आहे का, शिरसाट आहे का, कांबळे आहे का, आणखीन कोणी ढाकणे आहे, या नावावर तो अधिकारी कसा वागेल हे ठरवलं जायचं. आता पद्धत आता रूढ होत चाललेली. आणि मला वाटतं हे समाजासाठी नाही, सर्वांसाठी घातक आहे. आपला माणूस आलाय, त्याने आपलं ऐकलं पाहिजे, किंवा आपल्या विरोधातला माणूस आहे. मी तर अनेकदा असं पाहिलं ना, मोठाले अधिकारी हो, काही दंगल झाली किंवा काही झालं तर लाठीचार्जचा आदेश कोणी दिला तर ते अमक्या अधिकारी. मग त्याची जात जर त्या दंगलीच्या विरोधातल्या लोकांची असेल, मग त्याची बदली ही झालीच म्हणून समजा, किंवा त्याला सस्पेंड केलं म्हणून समजा. नसता तोपर्यंत दंगल होते दुसऱ्या कारणानं, पण लाठीचार्ज करणारा जातो तिसऱ्या कारणानं. हे असं घडलेलं आहे. म्हणून मला वाटतं पोलिसामध्ये तर जात अजिबात नसावी, कोणत्याही जाती संबंध त्यांच्याशी लागल्या गेले नाही पाहिजे. मी मस्सा जोगला गेलो होतो, त्या ठिकाणी दुसरा अधिकारी आला आणि म्हणून तो कक्ष अधिकाऱ्याने त्याच्या अधिकाऱ्याची ऑर्डर काढली, त्याचं नाव होतं. तर त्याचा व्हॉट्सअपवर मेसेज फिरत होता, आपल्या अधिकाऱ्यांनी ऑर्डर काढल्यामुळं हा अधिकारी इकडे आलेला आहे, चिंता करायचं काही कारण नाही. अशा प्रकारे जर प्रशासन चाललं तर अधिकारी जो कर्तव्यदक्ष आहे त्याला काम करायला अडचण निश्चित होते. मग माझ्या हाताखालचा अधिकारी कोण आहे, त्याची जात काय, त्याला सपोर्ट करणारे कोण कोण आहेत हे पाहून जर अधिकारी काम करायला लागला तर काम होणे शक्य नाही. आणि हा जातीवाद पुन्हा एकदा फोपावेल. आणि जी पूर्वीची पद्धत होती, कोण कोणत्या जातीचा, कोणत्या जातीच्या नुसार त्याचं काम करायचं हे ठरवायला जर आपण सुरुवात केली तर मला वाटतं 21व्या शतकाकडे नाही, आपण 18व्या शतकाकडे जाऊ. शिरसाटजी, एक तर हे खरंच आहे, जाती निर्मूलनासाठीचे विविध प्रयत्न होत असतात. आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून म्हणतो, त्या दृष्टीने प्रयत्न योग्य सुद्धा आहेत. फक्त सध्या तरी बीडमधून ही सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामध्ये अधीक्षकांची मर्यादा मी समजू शकतो. त्यांनी म्हटलेलं की बीड म्हणजे आमच्या पोलीस खात्यात जातीभेदाचा काही वारा लागू नये म्हणून हे केलेलं आहे.
पण हे सुद्धा तितकंच उघड आहे की तिथल्या प्रशासनाकडे जातीच्या चष्म्यातून बघितलं जातं. माझा आपल्याला प्रश्न आहे, शेवटी आपण लोकप्रतिनिधी आहात, ही लोकांमध्ये जी बघण्याची दृष्टी आहे, म्हणजे पोलिसांनी आपल्या नेमप्लेटवरचं आडनाव काढलं असेल, पण एकतर आडनाव आज आता सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टीमुळे तरी शोधता येतं, याद्या सगळ्या तयार आहेत, कोण कुठल्या बॅचचा पासआउट आहे ते सुद्धा समोर आहे. दुर्दैव आहे, ह्याच्यात काही कौतुकाने नाही सांगत आहे. तर लोकांच्या दृष्टीतलं जातीयता कशी बाजूला करायची आणि पोलिसांच्याही दृष्टीतली करण्याच्यात एक लक्षात घ्या, पोलिसांना मात्र जात माहीत असणारे आरोपी कोण आहे, फिर्यादी कोण आहे. इंटरोगेशनमध्ये तर जाती वाचून पहिला प्रश्न सुरू होतो. या अडचणीकडे कसं बघावं? नाही, त्या अडचणी राहणारच आहेत. नाव तुमचं काय, जात कोणती, तुमचा सगळा पत्ता वगैरे लिहिताना हे सर्व येतच. परंतु जेव्हा तो सर्वसामान्य माणसासमोर जातो ना, त्या टायमाला त्याला सपोर्ट करणारा जो एक समुदाय तयार होतो ना, त्याची अडचण सांगतोय मी. कामतने जे केलेलं जे काय नेम प्लेट बद्दलचं काम आहे ना, त्याच्या मागचं कारणच आहे काय, तुम्ही अधिकारी म्हणून जसं आपण म्हणतो ना, आमच्या विधानमंडळामध्ये विधानसभेमध्ये समोरच्या बेंचवर काही लोक बसलेले असतात अधिकारी, तर त्याला म्हणतो आम्ही अदृश्य अधिकारी. अधिकारी बसलेले आहेत की नाही, आहेत, पण ते अदृश्य अधिकारी असं आमच्याकडे एक संज्ञा आहे. तसं तुमची नेम प्लेट आहे, परंतु तुमची जात कोणती ती अदृश्य आहे. म्हणून तुमच्याकडे भेटणारा किंवा तुम्हाला बोलणाऱ्या माणसाने ॲज ए पोलिसच म्हणून तुमच्याकडे पाहिलं पाहिजे, ही त्याच्या मागची भावना आहे. हे बघा, जातीवाद एक नेम प्लेट बदलल्याने बदलेल अशातला भाग नाही, पण परिवर्तनाची सुरुवात कोणी केली तर त्याला आपण पाठिंबा का द्यायचा नाही, मला प्रश्न पडतो. काय बिघडलं? आता तुम्ही सांगता दक्षिणेकडचे लोक असेल, बरोबर आहे, बाकीच्या स्टेटचे लोक असेल, के प्रसाद, एल राव, हे सगळे नावं ते लावतात. त्या टायमाला आपण त्यांच्यावर आधी काय आक्षेप घेतो का? बरोबर. आताही आपल्या महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये असे अनेक अधिकारी आहेत, त्यांचं नाव फक्त नाव आहे आणि फक्त त्यांचं आडनावाचं कॅपिटल ए मध्ये जे काय असेल ते लावलं जातं. त्याला आपण ऑब्जेक्शन घेतलं का? नाही घेतलं. मग एखादा अधिकारी करतो तर त्याला थोडासा सपोर्ट करूया ना. शिरसाटजी, अगदीच स्वागत केलं पाहिजे, कौतुकास्पद आहे. याच्यामध्ये मी जसं एक प्रश्न विचारला की पोलिसांकडनंही हा पुढाकार घेण्यात आला, त्याचं कौतुक आहे शिरसाटजी, पण पोलिसांच्या दृष्टिकोनातून समोरच्या माणसाची जी काही जात बघायला मिळते, कारण हा लोकांचा अनुभव आहे, लोकांनी तक्रारी केलेल्या आहेत, त्या काढण्यासाठी पोलिसांचं सेन्सिटायझेशन, ज्याला जाणीव जागृती म्हणतात, तसं काही केलं जाईल का? आणि लोकांच्या नजरेतली जात काढण्यासाठी आपण काय करावं? सामाजिक कल्याण विभाग आज इतक्या वर्षांपासून काम करतोय, पण तरी सुद्धा महाराष्ट्रात आपलं जाता नाही जात असं का म्हणावं असं वाटतं? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सुद्धा लोकांमध्ये वावरलेला का वाटतं तुम्हाला, जात जात का नाही आहे? हे शिवसेना प्रमुख होतं, हे शिवसेना प्रमुखाचं वाक्य होतं, जाता जात नाही ती जात. बरोबर. आता एक लक्षात घ्या, घटनेने जे दिलेले अधिकार आहेत किंवा घटनेने जे नियम बांधून दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जात विचारावं लागते, म्हणून पोलीस हा प्रत्येकाची जात विचारतो. परंतु समाजामधले लोक जेव्हा जातीचा आधार घेऊन काम करतात ना, त्या टायमाला ते अवघड होतं. बरं, माझ्या जातीचा माणूस आलाय, हा काही लोकांना स्वाभिमान असतो, निश्चित असावा नसावा असातला भाग नाहीये, परंतु जातीच्या आधारावरच काम करावं लागेल किंवा करावं, हे जे काही लोकांची मानसिकता बनते ना, त्याच्यामुळे त्रास होतो. मी आता मंत्रालयामध्ये गेले आता 15-20 वर्षापासून मी जातो येतो ना, तर मी तिथं सुद्धा काही लोक असे मी पाहिलेले आहेत, अरे आमची ही जात आहे म्हणून आम्हाला हे प्रमोशन नाही, अरे आमची ही जात आहे म्हणून आम्हाला हा टेबल नाही, आमची ही जात आहे म्हणून आम्हाला यांच्याकडे कामाला ठेवत नाही, असं आजही घडताना मी तिथं पाहिलेलं आहे उघड्या डोळ्यांनी. मी जबाबदारीने सांगतो. म्हणून जर आपली ज्या ठिकाणून सुरुवात होते, जे प्रसार करायची माध्यमातून, तर तिथून जर जातीला ब्रेक तिथं मिळत नाही, तिथं जर त्याला वाढवा मिळत असेल तर हे समाज माध्यमात सगळीकडेच जाणार ना. आता तुम्ही कोणत्या कलेक्टर ऑफिसमध्ये जा, कोण बसलेले अधिकारी आहेत, कलेक्टर कोणत्या जातीचं आहे, अरे तुम्हाला काय करायचं, कलेक्टर कोणत्या जातीचा आहे, कलेक्टर काम करतो की नाही हे पहा ना, एसपी कोणत्या जातीचा आहे, सीपी कोणत्या जातीचा आहे, पीआय कोणत्या जातीचा आहे, हे सर्रास विचारलं जातं आजकाल. आणि हे सगळं फॅड जे आले ना, हे गेल्या 5-7 वर्षात वाढत चाललेलं आहे. पूर्वी एवढं नव्हतं, परंतु आता एवढं काय वाढलं ना, मग माझ्याकडे एसपी कोणता पाहिजे, तर तो माझ्या जातीचा असला तर बरं राहील, मला सपोर्टिंग राहील, माझ्या याचा असला तर सपोर्टिंग राहील, तहसीलदार, तलाठी. अहो तुम्ही ह्या जातीचा आधार जर घेऊन जर राज्यकारभार करायला लागले तर मला वाटतं भविष्यामध्ये ह्याचा परिणाम फार वाईट होईल, हे आपण समजून घेतलं पाहिजे.
जातीच्या सोबत आजारावर राहत राज्य- आपल्या राज्य लोकांच्या काही प्रतिक्रिया येत आहेत त्या सुद्धा बघूया. त्यानंतर मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. फार इंटरेस्टिंग गोष्टी तुम्ही सांगतायत आणि शिरसाट हे मंत्री आहेत पण त्याच्या आधी ते लोकप्रतिनिधी आणि त्याही आधी ते कार्यकर्ता आहेत ज्यांनी राजकारणात इतकी वर्ष बघितलेलं आहे आणि राजकारणात सुद्धा तिकीट देताना जातीचं गणित कसं बघावं लागतं. स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंची गोष्ट वेगळी, त्यांनी बघितलं नाही असं सगळे पक्ष कौतुक करतात त्यांचं, पण तरी सुद्धा जातीचा मुद्दा का राहतो जो आज पोलिसांपर्यंत आलेला आहे. जाणार आहोत आपण शिरसाटांकडे, त्यापूर्वी जाऊयात आपण मीडिया सेंटरला आणि लोकांच्या प्रतिक्रिया काय आलेल्या त्या आपण बघणार आहोत माझा मीडिया सेंटरमध्ये. माझाचा आजचा काय प्रश्न होता आणि काय प्रतिक्रिया आल्या ते आपण बघतोय. आजचा आपला प्रश्न आहे ज्याच्याबद्दल तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहेत. जिथं जातीय संघर्ष तिथं पोलिसांच्या नेमप्लेटवरची आडनावं झाकल्यानं तपासावर विश्वास वाढेल का, हा आपला प्रश्न आहे. आणि या बाबतीत आम्ही लोकांना विचारल्यानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या त्या आपण पाहूया. एक्सवर आलेली एबीपी मदाच्या एक्सवर आलेली पोस्ट आहे. आडनाव झाकल्यानं नव्हे तर जातीय संघर्ष थांबवून गुन्हेगारांना गजाआड केलं तरच तपासावरील विश्वास वाढेल असं श्याम ठाणेदार म्हणतायत. एक्सवर आणखी एक प्रतिक्रिया हनुमान पाटील यांची. पोलिसांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलं तर कशाचीच गरज नाही. 70% पोलीस भ्रष्टाचार करतात असा आरोप केलेला आहे पाटील यांनी. एक्सवरची आणखी एक प्रतिक्रिया. पोलिसांवरील विश्वास संपल्यात जमा आहे असं सुद्धा हेमंत पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर युट्यूबवरती आलेली प्रतिक्रिया आहे. नाव झाकून काय होणार, आतली मानसिकता बदलली पाहिजे असं शिवराम वाघ यांनी म्हटलं. आडनाव झाकलं तरी काय, मनातली जात कशी जाणार. युट्यूबवरची आणखी एक प्रतिक्रिया. खरं तर मानव ही एकच जात आहे, कलहासाठी या जाती शोधल्या कोणी, छगनराव आजबे यांनी हा प्रश्न केलेला आहे. आणखी एक युट्यूबवरची प्रतिक्रिया आहे. पोलिसांना भरती करतानाच त्यांची आडनावं काढून टाका असा एकदम क्रांतिकारी सल्ला केदार माने यांनी दिलेला आहे. तर फेसबुकवरची एक प्रतिक्रिया आहे. जिथं जातीच्या आधारावरच नोकरी लागते किंवा नाकारली जाते त्या व्यवस्थेत जातीसाठी माती खाणारी पिढी तयार होते. त्यामुळे जातच काय, डीएनए जरी बदलला तरी जातीचं प्रेम कमी होणार नाही असं नितीन काकडे यांनी अगदी कठोर शब्दात एक वास्तव समोर आणलेलं आहे. आणखी एक फेसबुकवरची प्रतिक्रिया आलेली आहे. जात दिसली नाही तरी धर्म कळेलच. इथे नोकऱ्याच जातीच्या आधारावर दिल्या जातात, मग ही नाटकं कशाला असं अजित पाटील यांनी विचारलेलं आहे. लोकांच्या मनातल्या भावना लक्षात घ्या तुम्ही. लोक या प्रश्नाकडे कशा प्रकारे बघतात, उद्वेग सुद्धा त्यांनी व्यक्त केलेला आहे. अक्षय भूमकर म्हणतात फेसबुकवर, नेमप्लेटवरील नाव झाकून काही होणार नाही. राजकीय वरदहस्त लाभलेल्या आरोपींवर कारवाई केली तरच सर्वसामान्यांचा पोलिसांवरचा विश्वास वाढेल. आणि त्यासाठी त्या तालुका जिल्ह्यामधले एकाच जातीचे भरपूर प्रशासक जर का दिसत असतील तर प्रॉब्लेम आहे, जे बीडमध्ये बघायला मिळालं. नेमप्लेटवरची नावं मिटवली तरी मनातली जातीयता मिटणार आहे का, किरण मनोहर यांनी हा प्रश्न केलेला आहे. तर इन्स्टावरती आलेली प्रतिक्रिया. पोलीस त्यांना वरून येणाऱ्या फोनवर काम करतात, त्यांच्यात कर्तव्य आणि न्याय या गोष्टी कमी असतात असं अभय जगताप यांना वाटतंय. यानंतर आपण पुन्हा एकदा शिरसाटांकडे जाऊया. इन्स्टावरची आणखी एक प्रतिक्रिया. पोलीस अधिकारी जर जातीयवादी असेल तर तपास पारदर्शक होईल का, हनुमंत लोंढे यांनी हा प्रश्न विचारला आहे इंस्टाग्रामवर. प्रथम गुन्हेगाराची जात सांगणं बंद करा, त्याची एकच जात गुन्हेगार असं श्रीकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे. आपण आता जाऊयात पुन्हा एकदा शिरसाटांकडे. आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत, सामाजिक न्याय विभागाचे मंत्री. शिरसाटजी, या प्रतिक्रिया सगळ्या बघत होत्या, लोकांच्या किती भावना तीव्र आहेत. प्रश्न फक्त पोलिसांचा नाहीये. या जातीच्या मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारला तर अनेक प्रश्न येत आहेत. मग उमेदवारी कशी दिली जाते, प्रशासनातली लॉबी कशी तयार होते. अनेक लॉब्या तर अप्रत्यक्ष प्रत्यक्ष लॉबीज पण आहेत आणि खोटं नाही सांगायचंय, मंत्रालयात पण अशा आहे, ते तुम्हालाही माहिती आहे. मग मला सांगा, एका बीडमध्ये चांगली गोष्ट आहे, सुरुवात पणती कोणीतरी लावलेली आहे, पण महाराष्ट्रावर पसरलेलं एक वास्तव आहे जातीचं, त्याला मार्ग काय. तुम्ही तर, तुमच्याकडे तर विभागच थेट जाती समाजाशी काम करणारा विभाग आहे आपल्याकडे. शिरसाटजी, हे बघा, एका अधिकाऱ्याने एक सुरुवात करायचा प्रयत्न केला. काय केलंय त्यांनी, फक्त नाव लावलं. रिएक्शन बघा. पोलीस खाती भ्रष्ट आहे, पोलीस बदमाश आहे, पोलीस लुटारू आहेत, पोलीस पैसे खातात. किती आपण त्यांच्यावर आरोप लावले, एका सेकंदात लावले आपण. हो, कधी त्यांच्या मानसिकतेचा आपण विचार केलाय का. मग सगळं पोलीस खातं बदनाम आहे का, नाहीये. चांगले अधिकारी आहेत हे समजून चाला. परंतु एखाद्याने जर अशी केला, पुढाकार घेतला, थोडस त्याला आपण वाव दिला, काय गैर, ठीक आहे ना, जातीवाद जाणार नाही. हो, जातीवादावर सर्व आधारित आहे. जात पाहून लोक आजकाल काम करतात, हे मान्य आहे. बोलायचंच नाही असं केलं तर याला आपण हवा देतोय असं त्याचा अर्थ होईल असं माझं बरं बरं. चुकीचं असू शकतं, चुकीचं असू शकतं. समाजामध्ये चुकीचं असू शकतं, चुकीचं असू शकतं. समाजामध्ये काम करताना एखादी कोण असं, राजकारणामध्ये सगळे गुंड आहेत, आपण सहज बोलून जातो. पोलिसांमध्ये सगळे भ्रष्ट आहे, सहज बोलून जातो. मग चांगले लोक नाहीतच असं तुम्हाला म्हणायचंय का. बरं, कोणीतरी असेल ना चांगलं, का नाहीच आहे.
परंतु जर आपण त्याला जर थोडासा आपण सपोर्ट द्यायचा प्रयत्न केला तर मला वाटतं कामात काय करतोय, हो काम करतोय का, चांगलं करतोय ना, चला याला आपण पुढाकार थोडा पुश करून पाहूया, काय घडेल ते पाहूया. बरं. तसं काही बिघडत नाही. जसं आपले नेते म्हणतात, हो नागपूरचे नेते आपले ते म्हणतात, जातीवाद म्हणजे तुम्ही काही केल्याने काही जग बदलत नाही आणि तुम्ही शांत बसल्याने जग काही बुडत हो. नाही. म्हणून असं जर सगळं प्रकार जर आपण म्हणलो बरं. काहीच होणार नाही, बरं. तर ही आपली निगेटिव्ह थिंकिंग असेल. काही करताना मला असं वाटतं हा आता आमच्यासारखे लोक 4-4 वेळा जेव्हा निवडून येतात, हो काही अनेक जाती धर्माचे लोक तिथे आहेत ना, हो का एका जाती धर्माच्या लोकांनी मला मतं दिली. खरंय. असंच काम करताना सुद्धा अनेक जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जर चांगलं काम केलं एखाद्या अधिकाऱ्यांनी, हो. तर त्याची प्रशंसा केली पाहिजे. मी त्या अधिकाऱ्याची पाठराखण यासाठी करतोय की त्यांनी दुसरा मेसेज द्यायचा प्रयत्न तरी केलेला आहे किमान. पण आपण हे कौतुक करताय, या अधिकाऱ्याचं कौतुक करताय, तर आपण मग हा निर्णय या अधिकाऱ्याचा एक निर्णय बीडमध्ये घेतलेला आहे, पण मग याचाच तुम्ही तर सामाजिक न्याय विभागाचे आहेत, पण तुम्ही असा निर्णय घेण्याच्या बाबतीत सरकारच्या अन्य विभागांसाठी असेल किंवा पुढे जाऊन पोलीस खात्याच्या महाराष्ट्रामध्ये असेल, तुम्ही शिफारस तर नक्की करू शकता, गृह तुमच्या अंतर्गत येत नाही, पण असा काही विचार शासन करू शकतं की सर्वच कर्मचाऱ्यांसाठी, मग ते शासकीय कर्मचारी असो नाही तर पोलीस असो, त्यांनी फक्त स्वतःचं नावच ठेवायचं, असा काही विचार होऊ शकतो, किंवा पोलिसांसाठी असा तुम्ही सूचना कराल? हे बघा, तुम्हाला सांगतो, मी तालिका अध्यक्ष म्हणून बसल्यानंतर हो माझं भाषण आहे या विषयावर. भ्रष्टाचार कसा होतो याच्यावर माझं भाषण सुद्धा आहे. तालिकेच्या त्या खुर्चीवर बसल्यानंतर सुद्धा मी बिनधास्तपणे बोललेलो आहे. आज जे तुमच्या समोर जे बोलतोय हे मी माझ्या मनातलं बोलतोय, हे माझं सुद्धा वैयक्तिक मत आहे. जातीवाद कुठंतरी आता त्याचा एंड झाला पाहिजे. बरं. आम्ही बीडला कुणाचा जीव गेला याकडे पाहतोय का? नाही. मराठ्याचा जीव गेला, कुणी घेतला? हो. तर वंजारीने घेतला. हा जातीवाद कुणी पेरला हो? आपण जर तो हिंसाचार झालेला आहे, ज्याचा जीव गेला, त्याच्या गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे, या इथपर्यंत आपण सीमित असलं पाहिजे की नाही? असलं पाहिजे होतं. प्रकरण कुठे घालवलं आपण? पण शिरसाटजी, माझा प्रश्न होता, मग हा एक चांगला उपक्रम तुम्ही राज्यात पुढे घेऊन जाणार का? शासनाच्या विभागांमध्ये, पोलिसांच्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या पोलिसांमध्ये यासाठी आपण शिफारस करणार का मुख्यमंत्र्यांकडे? निश्चित मी मुख्यमंत्र्याला सोमवारी माझ्या सहीचं पत्र देईल, ते तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल. मी स्वतः सांगेल की एक चांगला घटना बीडमध्ये घडली, एका अधिकाऱ्याने असं केलं, मी त्याचं अभिनंदन करतो आणि शासनाला विनंती करतो की या माध्यमातून जर आपण असा प्रयत्न केला तर कदाचित जातीयता कमी होण्याला थोडासा सपोर्ट मिळेल. भ्रष्टाचार हा भाग वेगळा, पण जातीयतेमुळे होणारा दुष्परिणाम हा फार मोठ्या प्रमाणात होतात. याला कुठंतरी थांबवता येईल अशी माझी सरकारला सुद्धा मी विनंती करणार आहे. शिरसाटजी, आपण फार मोठी बातमीच दिलेली आहे की आपल्या सामाजिक न्याय विभागातर्फे आता शासनाला विनंती करण्यात येणार आहे की असा निर्णय सगळीकडे करण्यात यावा. आपल्यासोबत शिरसाटजी माजी साहित्य संमेलनाध्यक्ष आणि स्वतः माजी निवृत्त सनदी अधिकारी राहिलेले लक्ष्मीकांत देशमुख आहेत, डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख, त्यांचं सुद्धा स्वागत. देशमुखजी, आपल्यासोबत आता मंत्री महोदय सुद्धा आहेत आणि त्यांनी बीड मधला निर्णय राज्यभर नेण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. फार कमी येतोय, पण मुळातल्या या निर्णयाबद्दल आपलं काय मत आहे? हॅलो, हा बोला लक्ष्मीकांत देशमुखजी, बोला. हा जो निर्णय एसपी ने घेतलाय बीडच्या, हो की आपले आडनाव न लावता फक्त नावानिशी काम करायचं, हो हा निर्णय वर्करांनी ठीक असला तर तो अत्यंत भाबडा आहे आणि जुजबीची मलमपट्टी करणारा आहे. त्यानं फारसं काही साध्य होणार नाही. खरं त्यांनी काम काय केलं पाहिजे की हे जे सर्व तिथले आमदार मंडळी आहेत, मग धनंजय मुंडे असतील किंवा क्षीरसागर असतील किंवा सुरेश धस असतील, त्या सर्वांच्या साथीदारांचे नाव पुढे आलेले आहेत आणि हे सर्व उघडपणे काम करत आहेत. त्यामुळे या सर्व आमदाराचे, नेत्यांचे कोण कोण मंडळी अशा गैरकामात गुंतलेली आहेत हे ह्याची लिस्ट करणं फार सोपं आहे. त्या सर्वांची लिस्ट केली पाहिजे गुपचूपपणे आणि त्या सर्व लोकांना उचललं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्या लोकांना उचलून त्यांच्या संघटित गुन्हेगारीचा मकोका कायदा लावणार नाहीत तोपर्यंत फारसं काही होणार नाही. खरं तर इतकी परिस्थिती घडली असताना आता पोलिसांनी
इनफ इज इनफ म्हणत कडक कारवाई केली पाहिजे. त्यांना पूर्ण अधिकार आहेत, यंत्रणा असते. आणि ह्या लोकांचे जे साथीदार आहेत किंवा हाताखालचे माणसं आहेत ते खंडणी चोरीचं काम करणारे, मारहाण करणारे किंवा प्रसंगी खून करणारे आणि ते उघडपणे करतात, व्हिडिओ करतात, एन्जॉय करतात, पैसे उधळतात. ही माहिती खालच्या लोकांना असतीच. ती माहिती क्रिएट करून एकाच दिवसात सर्व लोकांना उचललं तर खूप मोठं काम होऊ शकतं. मी देशमुखजी तुम्हाला थोडंसं थांबवतोय. आपल्यासोबत मराठा आंदोलक आणि मराठ्यांचे महत्वाचे नेते असलेले मनोज जरांगे पाटील सुद्धा आहेत. जरांगे पाटीलजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर या कार्यक्रमामध्ये. विषय आपल्या समोर आहे. बीडमध्ये पोलिसांनी असा निर्णय पोलीस अधीक्षकांनी घेतलेला आहे की नावावरचे आडनाव काढून टाकण्यात येणार आहे. जातीय संदर्भ सगळा लक्षात घेता बीडमधला. आपलं याबद्दल काय मत आहे जरांगे पाटीलजी? एसपी साहेबांनी, राऊत साहेबांनी चांगल्या स्वच्छ मनानं तो निर्णय घेतलेला. त्यांचं काम चांगले कुठलाही निर्णय, परंतु या निर्णयाला त्यांच्या स्वच्छपणानं त्यांनी जो निर्णय घेतला याला फारच त्यांना यश येणार नाही. त्याचं कारण असं आहे की आडनाव बदलून त्यांच्या मनातलं असणारं जातीवादाचं विष हे बाहेर निघणार आहे तर नाही निघणार. आणि त्या नाव ठेवल्यामुळं खूप पंचायती होणार आहे. खरे भामटे सापडणार नाहीत पोलिसांना. असं होऊन जाईल. म्हणजे तपास यंत्रणेत काम करताना तुम्हाला जर त्यांना कर्तव्याशी एकनिष्ठ जर राहायचं असेल, पोलीस खात्याशी एकनिष्ठ, त्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहायचं असेल तर त्यांचं ते सगळ्यात महत्वाचे, सगळ्या पोलिसांची, सगळ्या पोलिसांची मनात असणारी ठासून बसलेली ती निघणं गरजेचं आहे. आणि नेता सुद्धा निघणं गरजेचं आहे. तर त्यांनी गोरगरिबांच्या लोकांसाठी न्याय दिला. हे जर क्रम धरलं तर कुठंतरी होईल. नसतं ते काय मनात आता नुसतं नाव ठेवलं तुम्ही, नाव काढून टाकलं, त्याच्या मनात ते ठासून भरलेलं विषारी जातीवादी प्रत्येकाची ते कसं शक्य आहे? आणखीन एक होऊ शकतं याच्यात जर राऊत साहेबांना बदल करायचा असला तर यात तर त्याला ना लगेच सस्पेंड केलं. त्याला ताबडतोब सगळ्यांना जेलमध्ये टाकलं जातं, केलं जातं. धाक भरतो गुंडावर. तसाच पोलिसांमध्ये तो धाक भरतो. आपण जातीवाद केला ना तर आपण नोकरून जातोय. हे कुठेतरी पाठवायचं, हे होणं गरजेचं. मला नाही वाटत दादा, निर्णय चांगला आहे त्यांचा, पण मला नाही वाटत आडनावानं त्यांच्या मनातला ठासून भरल्या जातीवादी. उलट त्यांना पळायला खूप जागा झाली. आमचे भूमटे सापडणारच नाहीत. याच्या नावात जर एखाद्या पोलीस स्टेशनला 2-3 असले हे त्याच्या ढकले ते त्याच्या ढकले. आडनावून करणार नाही गोरगरिबांना. दवाखान्यात आपल्याला कोणी साथ दिली नाही, पंच पोलिसांना रिक्षा कोणाचा सोडून दिला, कोणाचा धरला, आपली कंप्लेंट पंच पोलिसांनी घेतली नाही. त्याच्यातले जर पिशवी घेऊन येतात बाजारात जाते असे गोरगरीब, त्याच्याला खरंच येणार नाही. पंच साहेबाला बोललो आपण, त्या आडनावून तरी थोडंफार ध्यानात येतं. या साहेबाला बोललो होतो, यांनी आमच्या अन्याय केला नाही केला, ते शक्य नाही होणार. आपल्यासोबत स्वतः मंत्री महोदय आहेत संजय शिरसाट, ज्यांच्याकडे सामाजिक न्याय हा विभागच आहे. त्यांच्या अखत्यारीत पोलीस येत नसले तरी सुद्धा विषय मात्र सामाजिक न्यायाच्या संदर्भात आहे. शिरसाटजी, आपण मनोज जरांगेंचं म्हणणं ऐकलेलं आहे. मनोज जरांगे स्वतः कार्यकर्त्या पातळीपासून आंदोलनं केलेली व्यक्ती आहेत. त्यांना माहिती आहे कारवाई करताना कोणत्या कोणत्या प्रकारचे मतभेद किंवा पक्षपातीपणा केला जातो. एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी म्हणला आहे. आणि सुरेश धस यांनी काही काळापूर्वी एबीपी माझाच्या आमच्या कार्यक्रमात हे विधान केलं होतं की बीडीओ जे असतात त्यातले बहुसंख्य एकाच समाजाचे, पोलिसांमधल्या नियुक्त्या एकाच समाजातल्या होतात, ते करणारा पालकमंत्री असतो. आणि हे प्रशासनाची व्यवस्थाच अशी केली जाते की आडनाव बदललं तरी साधारणपणे कल्पना असते की इकडे बसलेला माणूस कोणाचा आहे आणि ती माहिती बरोबर पसरवली जाते. म्हणून शिरसाटजी, प्रश्न खोडा आणण्याचा नाही आहे, निर्णय चांगला आहे, खोडा आणण्याचा नाही आहे, पण तो फार भाबडा वाटतो असं लक्ष्मीकांत देशमुख असतील नाहीतर जरांगे पाटील असतील त्यांचं मत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.